ऑनलाईन औषध विक्री विरोधातील बंदला शेवगाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद. अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आज दिनांक 20 मे रोजी पुकारण्यात आलेल्या ऑनलाईन औषध विक्री विरोधातील देशव्यापी बंदला शेवगाव तालुक्यात उत्स्फूर्त व एकजुटीने प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील 100% मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. शहरासह ग्रामीण भागातील औषध विक्रेत्यांनी या बंदमध्ये सहभागी होत ऑनलाईन औषध विक्री विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. ऑनलाईन औषध विक्रीमुळे स्थानिक औषध विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप केमिस्ट संघटनांनी केला आहे. अनेक ऑनलाईन कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन करून औषधांची विक्री केली जात असल्याने सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे उपलब्ध होत असल्याने भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात असेही औषध विक्रेत्यांनी सांगितले. शेवगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सूरज पाटील लांडे, गणेश राऊत, गणेश गवळी, बाळासाहेब देशपांडे, विजय घुगे, सचिन पारख, प्रताप दहिफळे, सतीश चव्हाण तसेच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांनी बंदमध्ये सक्रिय सहभाग घेत एकजुटीचे दर्शन घडवले. तालुक्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. बंद दरम्यान काही ठिकाणी अत्यावश्यक औषध सेवा सुरू ठेवण्यात आल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली. रुग्णांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती. या बंदमुळे शेवगाव शहरासह ग्रामीण भागातील सर्व मेडिकल दुकाने बंद दिसून आली. व्यापाऱ्यांनी केंद्र शासनाकडे ऑनलाईन औषध विक्रीवर तातडीने कठोर नियंत्रण आणण्याची मागणी केली असून स्थानिक औषध विक्रेत्यांचे संरक्षण करावे अशी भूमिका मांडली. ऑनलाईन औषध विक्री विरोधातील हा लढा पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. आज 20 मे ऑल इंडिया फार्मसी काउन्सिलने जो औषध विक्रेत्यांचा संप आम्ही पुकारला होता, तर या संपाला 100% पूर्ण भारतभर पाठिंबा मिळालेला आहे. आमच्या तालुक्यातूनही शेवगाव तालुक्यातून या बंदला 100% प्रतिसाद मिळालेला आहे. शेवगाव तालुक्यातून शेवगाव डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने व इतर अनेक संघटनांच्या वतीने आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत, ऑनलाईन औषध विक्री बंद करावी व फार्मासिस्टवर होणारा जो अन्याय आहे, दुकानदारावर होणारा अन्याय आहे तो दूर व्हावा, यासाठी आमची जी मागणी होती ती प्रशासनाने त्याचा विचार करून त्यावर बारकाईने निरीक्षण करून ही ऑनलाईन जी औषध विक्री ती बंद करावी आणि सर्व औषध विक्रेत्यांना न्याय द्यावा, ही मी आमच्या सर्व ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शासनाला विनंती करतो. आणि आजचा बंद जाहीर करण्यासाठी ज्या औषध विक्रेत्यांनी या संपात सहभागी घेतला त्या सर्व औषध विक्रेत्यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हो, आमची मागणी अशी आहे की सर्रास ऑनलाईन पद्धतीने घरोघरी औषध विक्री केली जाते आहे आणि या ठिकाणी आमचा फार्मासिस्ट बांधव हा 24 तास दुकानात थांबतो, त्याच्यावर हा पूर्णपणे अन्याय आहे. त्याचबरोबर ऑनलाईन नार्कोटिक्स सारखे ड्रग्ज आहेत किंवा जे औषधं डॉक्टरांना विचारल्याशिवाय आपण घेऊ शकत नाही असेही डॉक्टर्सच्या प्रिस्क्रिप्शनने औषधे बनवले जातात आणि ती सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचले जातात. याचा रेजिस्टन्स पॉवर असा आहे की भविष्यात कोणतेच औषध त्या माणसाला लागू पडणार नाही. म्हणून शासनाने यावर अतिशय कठोर निर्बंध लावून ही ऑनलाईन औषध विक्री बंद करावी, ही आमची पहिली आणि अत्यंत महत्त्वाची अशी मागणी आहे. मी सूरज लांडे, शेवगाव तालुका केमिस्ट अँड ड्रग असोसिएशन शेवगाव अध्यक्ष. आज दिनांक 20 मे 2026 रोजी ऑल इंडिया केमिस्ट संघटनेचा जो बंद पुकारलेला होता तो शेवगाव तालुक्यात 100% यशस्वी झालेला असून आमच्या ज्या रास्त मागण्या आम्ही शासनाला मागितलेल्या आहेत, तर त्याविषयी शासनाने त्याचा पूर्ण विचार करावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या. तसेच आम्हाला ज्या संघटनांनी पाठिंबा दर्शवलेला आहे, त्या डॉक्टर असोसिएशननी जो पाठिंबा दर्शवलेला आहे, तर त्यांच्याविषयी पण मी आभार मानतो आणि हा बंद पूर्णपणे यशस्वी झालेला आहे असे मी जाहीर करतो. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.